पहा पुढचा पॉईंट सांगितलेला आहे उपयोजित इतिहास. पहा उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ म्हणजे काय हे आपल्याला काय करायचं आहे थोडक्यात समजून घ्यायचं आहे. पहा उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. पहिला काय सांगितलेलं आहे उपयोजित इतिहासामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये. आता मी मगाच्यापासून सांगते आपल्याला क्षणाक्षणाला इतिहासाची आवश्यकता लागते, मग काय उपयोग आहे असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असेल, बरोबर की नाही. आता हे उपयोजित इतिहास म्हणजे काय ह्या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचं उत्तर हे आपोआपच येत आहे आपल्याला सांगितले. पहा म्हणजे कसं येत आहे तर भूतकाळामध्ये पहा बरं का भूतकाळामध्ये काही मूर्त असतील किंवा अमूर्त असतील स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. पहा मूर्त आणि अमूर्त याचा सविस्तर अभ्यास आपल्याला पुढं येणारच आहे, त्यामुळं सांगितलेले आहे. पहा मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात आपल्याला जीवन जगत असताना अस्तित्वात असतात हे त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असतं किंवा जिज्ञासा असते किंवा जिज्ञासा असते किंवा आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो. प्रत्येक वेळेस आपल्याला काय हे कसं का कधी कशा प्रकारे घडलं याला मानव जातीलाच हे अनेक प्रश्न हे नेहमीच उपस्थित असतात आणि इतिहासामध्ये हे प्रश्न नेहमीच पडत असतात. पहा कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचं असतं, परंपरांचे काही अवशेष असतात, ते आपल्या सांस्कृतिक वारसा असतो. पहा ह्या कलाकृती असतील काही परंपरा असतील अनेक त्यांचे अवशेष असतात हे आपल्या पूर्वजांनी केलेले असतात. हा आपला सांस्कृतिक वारसा असतो आणि म्हणूनच आपल्याला त्याच्याविषयी काय असते जिज्ञासा असते किंवा जाणून घेण्याची वृत्ती आपण जास्त बाळगतो. ती आपली ओळख असते, ती आपली काय सांगितलेली आहे ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारं असतं. पहा त्यामुळे सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढींच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची त्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता असते. पहा काय सांगितले सांस्कृतिक वारसाचं जतन करण्याचं काम हे प्रत्येक मानव जातीने किंवा माणसानं केलं पाहिजे. संवर्धनसुद्धा जपून ठेवलं पाहिजे, संरक्षण करून ठेवलं पाहिजे आणि उपयोजित इतिहासाच्या आधारे आपल्याला या ठिकाणी मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय या स्वरूपातील सांस्कृतिक वारसांचं जतन कसं केलं जातं किंवा संवर्धन कसं केलं जातं, त्यामुळे कशा प्रकारे व्यावसायिक अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत ह्या इतिहासामुळं किंवा वर्तमान काळाचे यथायोग्य आपल्याला आकलन आणि भविष्य साठी दिशादर्शन असं उपयोजित इतिहासाचं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात वर्णन करता येईल. आता पहिल्यांदा आपण सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचं व्यवस्थापन यामध्ये पहिला आकडा पाहणार आहोत आपण. सांस्कृतिक वारसा म्हणजे काय. आता सांस्कृतिक वारसा म्हणजे काय सांगितलेला आहे हा मानव निर्मित असतो, तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. पहा सांस्कृतिक वारसा हा काय सांगितलेला आहे हा मानव निर्मित असतो. मानव निर्मित म्हणजे मानवाने तयार केलेलं म्हणजेच मानव निर्मित. आता त्याच्याही मध्ये सांस्कृतिक वारसेमध्ये दोन प्रकार सांगितलेला आहे. पहिलं सांगितलेलं आहे मूर्त आणि दुसरं सांस्कृतिक वारसा सांगितलेला आहे अमूर्त. आता मूर्त सांस्कृतिक वारसामध्ये कोणतं प्राचीन स्थळे असतील, काही वास्तू असतील, वस्तू असतील. वास्तू म्हणजे किल्ले लेणे वगैरे, वस्तू असतील काही ताम्रपट वगैरे किंवा हस्तलिखित हाताने लिहिलेली काही पुस्तके असतील, ग्रंथ असतील, शिल्पे असतील, काही चित्रे असतील. हे सगळं मानव निर्मित आहे आणि त्यालाच काय म्हटलेले आहे मानवाने तयार केलेलं त्याला आपण मूर्त सांस्कृतिक वारसा असं म्हणतो. तर अमूर्त सांस्कृतिक वारसा पहा मूर्त सांस्कृतिक वारसा ह्या मानव निर्मित असतात म्हणजे मानवाने तयार केलेल्या असतात. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे प्राचीन स्थळे असतात, वास्तू असतात, वस्तू असतात, हस्तलिखिते असतात, शिल्पे असतात, चित्रे असतात इत्यादीचा समावेश सांगितलेला आहे. आणि दुसरा पॉईंट सांगितलेला आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे काय सांगितलेलं आहे मूर्त हे मानव निर्मित असतात, तर अमूर्त या ठिकाणी काय सांगितलेलं आहे काय काय कोणत्या गोष्टींचा समावेश होतो या ठिकाणी सांगितलेला आहे. मौखिक परंपरा आणि त्यासाठी
उपयोगात आणली जाणारी काही भाषा. पहा, अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, मौखिक परंपरा व त्याची भाषा सांगितलेली आहे. पारंपरिक काही ज्ञान सांगितलेलं आहे. सण समारंभ साजरे करण्याच्या काही सामाजिक पद्धती, वेगवेगळे सण समाज जाती धर्मानुसार वेगवेगळे सण समारंभ आपण काय करत असतो, साजरे करत असतो. सामाजिक पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. धार्मिक विधी प्रत्येक ठिकाणी धर्माच्या वेगवेगळ्या असतात. कला सादरीकरणाच्या पद्धती या ठिकाणी काय सांगितलेले आहे, अमूर्तमध्ये वेगवेगळ्या असू शकतात किंवा असतातच. विशिष्ट पारंपरिक कौशल्य. आता पारंपरिक कौशल्यामध्ये पूर्वीच्या काळापासून अनेक कौशल्य पारंपरिक आपण पाहतोय. अशा परंपरा की पद्धती असतील किंवा कौशल्य इत्यादीचं प्रतिनिधित्व करणारा समूह किंवा गट यालाच आपण काय म्हटलेलं आहे, अमूर्त सांस्कृतिक वारसा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मूर्तमध्ये या ठिकाणी मानवनिर्मित सांगितलेलं आहे, तर अमूर्तमध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, यामध्येही मानवनिर्मित काही सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला, पहा काय सांगितलेलं आहे. पुढचं या ठिकाणी काय दिलेलं आहे, नैसर्गिक वारसा सांगितलेला आहे. ह्या नैसर्गिक वारशामध्ये निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारसाच्या संकल्पनेमध्ये काय होत असतो, येत असतो. पहा, ह्या नैसर्गिक वारसामध्ये पहा या ठिकाणी नैसर्गिक वारसा हे हा एक पॉईंट येतो. नैसर्गिक वारसा, या नैसर्गिक वारसा म्हणजे नैसर्गिक जे जतन केलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, नैसर्गिक वारसा असं म्हटलेलं आहे. आता ह्या सांस्कृतिक वारसामध्ये सगळं मानवनिर्मित सांगितलेलं आहे आणि नैसर्गिक वारसामध्ये सगळं निसर्गाने तयार केलेलं आहे. त्यामध्ये प्राणी असतील, वनस्पती असतील, त्याचबरोबर त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या काही परिसंस्था असतील. विज्ञानामध्ये तुम्ही अभ्यासलेलेच आहे परिसंस्था, किंवा भूगोलामध्ये अनेक भूरचनात्मक काही वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. हे सगळं नैसर्गिक वारसामध्ये आपल्याला दिसून येत असतं. तर त्यामध्ये पहा, नैसर्गिक वारसेमध्ये पुढील मानवी काही पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारसांचं जतन होणं काय सांगितलेलं आहे. पुढच्या पिढीसाठी काही काय केलेलं आहे, मानवी पिढीसाठी, पुढच्या काही मानवी पिढीसाठी आपल्या वारसांचं जतन होणं, आपल्याकडं काय आहे त्याची माहितीसुद्धा पुढच्या पिढींना मिळणं आवश्यक आहे. त्यामध्ये काय सांगितलेले, काही नामशेष म्हणजे काय होत आहेत, नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी युनेस्कोने या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे काय केलेली आहेत, जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्वाच्या आधारे जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी काही स्थळे आहेत, परंपरा आहेत, याची यादी आपण जाहीर केलेली आहेत. काय सांगितलेलं आहे, काही जे हे आहेत वारसा आहेत त्या हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचं जतन आणि संवर्धन होणं ही काळाची गरज आहे, किंवा इतिहासकारांनी ते जतन आणि संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. यासाठी काही याद्या त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आपल्याला दिसून येतात. पहा, एका दृष्टिक्षेपात, ह्या दृष्टिक्षेपामध्ये जे आहेत हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे हे जे आहेत भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या ज्या परंपरा आहेत या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचं आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. यासाठी आपल्याला या ठिकाणी उपयोजित इतिहास या ठिकाणी अभ्यासायचा आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 2001 मध्ये कुट्टियम ही केरळमधील संस्कृती नाट्य परंपरा होती. 2003 मध्ये पहा काय सांगितलेले आहे,
या ठिकाणी वैदिक पठण परंपरा होती. 2005मध्ये उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण होतं. 2009मध्ये गढवाल उत्तराखंड येथील रम्मान धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य. हे सगळं काय सांगितलेलं आहे, थोडक्यात सांगायचं, हे सगळं काय आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कुठंतरी जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, तरच पुढच्या पिढीकडं हे सगळं जाऊ शकतं. बघा, याची थोडक्यात यादी मी तुम्हाला वाचून दाखवते. या ठिकाणी 2010मध्ये राजस्थानचे कालबीलिया लोकसंगीत असेल किंवा लोकनृत्य आहे. 2010मध्ये पश्चिम बंगाल असेल, झारखंड असेल आणि ओडिसा असेल येथील झाऊ नृत्य असेल. 2010मधलं केरळमधील मुडियेट्टू विधिनाट्य असेल किंवा नृत्यनाट्य असेल. 2012मधलं असेल लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा असेल. 2013मध्ये सांगितले मणिपूर येथील संकीर्तन परंपरा असेल. 2014मध्ये पंजाबमधील ठेटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा काय सांगितलेली आहे, कला परंपरा सांगितलेली आहे. त्यानंतर 2016मध्ये नवरोज सांगितलेला आहे. 2016मध्ये काय सांगितलेलं आहे, योग सांगितलेला आहे. आता भारतातील जागतिक वारसा स्थळे आणि संस्कृती सांगितलेली आहे. सांस्कृतिक सांगितलेले आहे. 1983मध्ये आग्र्याचा किल्ला सांगितलेला आहे. 1983मध्ये अजिंठा लेणी सांगितलेले आहे. 1983मध्ये वेरूळ लेणी. त्यानंतर परत ताजमहल सांगितले. 1984 महाबलीपुरम येथील मंदिरे सांगितलेली आहे. 1984मध्ये स्थापन झालेली वारसा स्थळामध्ये कोणार्क सूर्य मंदिर असतील. 1986मध्ये गोव्यातील चर्चेस अँड कॉन्व्हेंट्स. त्यानंतर 1986मध्ये फतेपुरी सिक्री असतील. 1986मध्ये हम्पी येथील वास्तुसंकुल असेल किंवा 1986मध्ये खुजराहो येथील मंदिर असेल. 1987मध्ये घारापुरी लेणी असेल. त्यानंतर भारतातील जागतिक वारसा स्थळं सांगितलेली आहे, सांस्कृतिक वारसा स्थळं सांगितलेली आहेत. आता नैसर्गिक वारसा स्थळांची यादी या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते. या ठिकाणी एका दृष्टिक्षेपामध्ये भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक आहेत. ही पहा, 1985मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान होतं. 1985मध्ये केवलदेव राष्ट्रीय उद्यान होतं. 1985मध्ये मानस वन्यजीव अभयारण्य होतं. 1987मध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. 1988मध्ये नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स. 1905मध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. 1912मध्ये पश्चिम घाट. 1914मध्ये ग्रेट हिमालयन पार्क. अशा प्रकारे हे सगळं काय होत आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि याचं कुठंतरी जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे आणि हेच काम आपल्याला उपयोजित इतिहासामध्ये करायचं आहे. म्हणूनच या ठिकाणी एका दृष्टिक्षेपात या ठिकाणी हे सगळं काय करायचं आहे, आपल्याला याचं जपणूक आणि काय करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे भारतातील मिश्र स्वरूपातील जागतिक वारसा स्थळं काय सांगितलेली आहे. 2016मध्ये कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान होतं. 1987मध्ये चोळ मंदिर सांगितलेलं आहे. पहा, या ठिकाणी चोळ मंदिर सांगितलेले आहे. चोळ मंदिरे तंजावरचे बृहदेश्वर मंदिर होतं. त्यानंतर 2004मध्ये चोळेश्वरमचे बृहदेश्वर मंदिर होतं आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर होतं. त्यानंतर 1987 पट्टदकल येथील मंदिर होतं. 1989मधलं सांचीचा स्तूप. 1993मध्ये हुमायूनची कबर. त्यानंतर 1993मध्ये कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू. त्यामध्ये 1999मध्ये दार्जिलिंग हिमालयन रेल्वे सांगितलेली आहे. 2 निलगिरी माउंटन रेल्वे सांगितलेली आहे. कालका शिमला रेल्वे सांगितलेली आहे. 2002मध्ये बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर. 2003मध्ये भीमबेटका येथील शैलाश्रय. 2004मध्ये चंपारेन पावाघाट पुरातत्वीय स्थळ सांगितलेले आहे. 2004 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. हे सगळे काय सांगितलेले आहेत, मिश्र स्वरूपातील जागतिक वारसा स्थळामध्ये यांची यादी येत आहे. त्यानंतर गुजरातमधील
लाल किल्ला 2007मध्ये लाल किल्ला दिल्ली, 2010मध्ये जंतर मंतर जयपूर, 2013मध्ये राजस्थानमधील पर्वतीय किल्ले सांगितलेले आहेत, 2014मध्ये गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव, त्यानंतर 2016मध्ये नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ असेल, 2014 चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स असेल किंवा 2014मध्ये अहमदाबाद ऐतिहासिक, हे सगळं या ठिकाणी जागतिक वारसा स्थळं आहेत आणि हे कुठंतरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आणि हेच काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी काय करायचं आहे, जतन आणि संवर्धन करण्याची आपल्याला काय आहे, गरज आहे. आता पुढचा पॉईंट या ठिकाणी पहा काय पाहायचं आहे आपल्याला. युनेस्कोच्या या जागतिक नैसर्गिक वारसाच्या यादीमध्ये ह्या युनेस्कोने काय केलेलं आहे, जागतिक वारसाची यादी पहा, जागतिक वारसांच्या यादीमध्ये युनेस्कोने काय केलेलं आहे, युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसांच्या यादीत पश्चिम घाटाचा सुद्धा समावेश केलेला आहे. आपल्या इकडचा जवळचंच आहे, 2012मध्ये केला गेलेला आहे. ते म्हणजे पश्चिम घाट म्हणजे सातारा जिल्ह्यातील जी कास पठार आहे त्या कास पठार पश्चिम घाट रांगामध्ये आलेलं आहे. पूर्वी आलेलं होतं कैलास मंदिर, हे सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये दिलेलं आहे. परंतु आता सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटांतर्गत आलेलं आपल्याला दिसून येत आहे. या जागतिक वारसा स्थळामध्ये सातारा जिल्ह्यातील कास पठार हे सुद्धा आलेलं आहे. जागतिक वारसा युनेस्कोने काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचं व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचं एक महत्त्वाचं अंग सांगितलेलं आहे. आणि त्या वारसांचं जतन आणि संवर्धन करणं ही खूप गरज आहे. भारत सरकारचे पुरातत्व खातं, मग हे जतन आणि संवर्धन कोण करतं रे विद्यार्थ्यांनो, तर जे भारताचे पुरातत्व खातं आहे ना ते खातं करत असतं. त्याचबरोबर भारतातील प्रत्येक राज्य असतं, प्रत्येक राज्यामध्ये एक पुरातत्व खातं असतं. पहा, ते पुरातत्व प्रत्येक राज्याचं पुरातत्व खातं असतं आणि त्या राज्यातील पुरातत्व खातं त्या राज्याचं काम करत असतं. पहा, इंटॅक्ट ही इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी जी संस्था आहे या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांच्या स्थळांच्या ह्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयांच्या तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. कारण का या ठिकाणी वारसा स्थळांची यादी, जागतिक वारसा स्थळांची यादी तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचीच आवश्यकता भासते किंवा आवश्यकता असते. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचं काम या ठिकाणी उपयोजित इतिहासाद्वारेच करता येऊ शकते. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, जतन आणि या ठिकाणी संवर्धन करण्याची खूप गरज आहे. त्यामध्ये आपल्या सांस्कृतिक वारसामध्ये पहा, जतन आणि संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी पहा जे तत्वज्ञ आहेत ते काय करतात, प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता, म्हणजे प्रकल्प तयार करतात. या ठिकाणी प्रकल्प तयार करत असताना मूळ स्वरूप हे तसंच ठेवतात, पण त्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम करत असतात. त्यानंतर स्थानिक काही सांगितलेलं आहे, स्थानिक समाजाचं घटन आणि मानसिकता यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने असतील किंवा स्थानिक लोकांच्याही या ठिकाणी अपेक्षा यांचा आढावा घेतला जातो आणि मगच ते नाव जागतिक वारसा स्थळामध्ये किंवा राज्य सांस्कृतिक किंवा कशामध्ये घेतलं जातं, जागतिक वारसा स्थळामध्ये घेतलं जातं किंवा सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये या ठिकाणी घेतलं जातं. आता तिसरा पॉईंट सांगितलेला आहे, सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करत असताना पहा, सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन म्हणजे मूर्त आणि अमूर्ताचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी ही पुरातत्व खात्यातील जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत ते घेत असतात किंवा त्यासाठी करावे लागणाऱ्या उपाययोजनांचं नियोजन किंवा त्यांच्या भावना दुखावू नये यासाठी सुद्धा काय करत असतात, नियोजन करत असतात किंवा प्रकल्प तयार करत असताना स्थानिक जी लोक आहेत त्यांच्या भावना दुखावणार नाही याची सुद्धा काळजी हे तत्वज्ञ जे आहेत किंवा काय सांगितलेले आहेत,
तज्ज्ञ जे आहेत ते घेत असतात. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबवायचा आहे वासस्थळामध्ये किंवा सांस्कृतिक वासस्थळामध्ये ते काय करायचं आहे, जागतिक वासस्थळामध्ये जर नाव घ्यायचं असेल तर स्थानिक लोकांना त्या प्रकल्पामध्ये सामील, कारण का खूप माहिती या स्थानिक लोकांनाच खूप माहिती असते आणि म्हणून त्यांनासुद्धा या ठिकाणी सामावून घेतलं जातं. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ म्हणजे स्थानिक लोकांची काही कौशल्य असतील, पारंपरिक काही कला असतील, नृत्य असतील, तर ते हे सगळं सामावून घेतलं जातं. अशा ह्या उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर या ठिकाणी काय केलं जातं, नियोजनसुद्धा केलं जातं. आता काय सांगितलेलं आहे पहा, त्यासाठी संबंधित व्यावसायिक क्षेत्र काय सांगितलेले आहेत, काही संबंधित व्यावसायिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी काय सांगितलेले, संबंधित काही व्यावसायिक क्षेत्र आहेत. आता हे संबंधित व्यावसायिक क्षेत्रामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम किंवा सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान पूरक ठरतं. इतिहासाचं ज्ञान त्यासाठी खूप आवश्यक आहे. आता इतिहासाचं ज्ञानासाठी काय सांगितलेलं आहे, काही संग्रहालय आहे, त्या संग्रहालयातून भरपूर आपल्याला दस्तऐवज असतात, त्या दस्तऐवजातून आपल्याला भरपूर माहिती या ठिकाणी व्यावसायिक क्षेत्र निवडताना होत असते. किंवा अभिलेखा आपण पाहिलेलंच आहे, इथून पाठीमागच्या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलेच आहे अभिलेखागार. आता अभिलेखागार ही नवी दिल्ली या ठिकाणी आहे आपल्या भारताचं. त्या अभिलेखागारामध्ये अनेक दस्तऐवज असते, त्याचा अभ्यास इतिहासकार करत असतो आणि त्याचं व्यावसायिक क्षेत्र काय करत असतो, निवडत असतात. त्यानंतर ऐतिहासिक स्थळं असतील अनेक, त्याचं जतन आणि संवर्धन या ठिकाणी व्यावसायिक क्षेत्र निवडताना करत असतो. पर्यटन असतील किंवा आतिथ्य असतील किंवा मनोरंजन आणि संपर्क काही माध्यमं असतील याचाही विचार या ठिकाणी केला जात असतो. पहा त्यानंतर आता काय सांगितलेलं आहे, माहीत आहे का, माहीत आहे का तुम्हाला, पहा माहीत आहे का तुम्हाला जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6वे शतक यामध्ये संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर ह्या प्राचीन शहराचं उत्खनन करताना सापडलेलं आहे. पहा ही जी मातीची पुरावस्तूचं वर्णन करणारी जी मातीची वाटिका आहे ते उत्खनन करताना सापडलेलं आहे. ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांनी 1922 ते 1934 या काळात केलं होतं. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राज्यकन्येने काय केलेलं आहे, बांधलं होतं. ती स्वतः ह्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे आणि या संग्रहालयामध्ये सापडलेल्या काही प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या काही मातीच्या वाटिका होत्या. त्या वाटिकेमध्ये ही मातीची वाटिका, पुरावस्तूचे वर्णन करणारी मातीची वाटिका तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे तुम्हाला, पहा माहीत आहे का तुम्हाला, पुढचं सांगितलेलं आहे इंडियन म्युझियम. पहा माहीत आहे का तुम्हाला इंडियन म्युझियम कोलकाता या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोलकाता येथे असलेले जे इंडियन म्युझियम आहे त्याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन किती साली केली गेलेली आहे, 1814 मध्ये झालेली आहे. एथानियल ऑलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ यांचे संस्थापक आणि पहिले संग्रहपालसुद्धा सांगितलेले आहे. येथे दिलेल्या संग्रहालयाचं छायाचित्र जे आहे इंडियन म्युझियमचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असं 3 प्रमुख विभाग यामध्ये दिसून येते. आपल्याला काय आहे, कलेचा एक सुंदर आविष्कार दिसून येते, पुरातत्वसुद्धा आहे आणि मानवशास्त्राला धरून हे संग्रहालय काय केलेलं आहे किंवा इंडियन म्युझियम बांधलेलं आपल्याला दिसून येतंय. पहा मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्याच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन असेल, छायाचित्रण असेल, प्रदर्शन सादरीकरण असेल, प्रतिकृती निर्मिती असेल, प्रशिक्षण, ग्रंथालय सुरक्षा असे विभाग यामध्ये काय केलेले आहे, पाडलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पहा यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची काय असते, आवश्यकता असते.
ह्या क्षेत्रासाठी काय सांगितलेलं आहे, मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद असेल, अभियंता असेल किंवा इतिहासकार असेल, पुरातत्वज्ञ असेल, संग्रहपाल असेल, समाजशास्त्रज्ञ असेल, अभिलेखागार व्यवस्थापक असेल, कायदेतज्ञ असेल, छायाचित्र तज्ज्ञ असेल. ह्या सगळ्यांचा या ठिकाणी सगळ्या मनुष्यबळाची आवश्यकता उपयोजित इतिहासामध्ये किंवा इतिहासामध्ये आवश्यकता असते. प्राचीन काही स्थळे असतील, एवढ्यावरच संपत नाही, तर त्यासाठी अजूनही लागतं इतिहासकाराला. प्राचीन काही स्थळे असतील, वास्तू असतील, वस्तू असतील, यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणं काय सांगितलेलं आहे, आवश्यक सांगितलेलं आहे. आणि या तज्ज्ञांना पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर जे उल्लेख केलेले आहे, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, ग्रंथपाल, त्याचबरोबर प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हे सगळं इतिहासकाराला माहीत असणं आवश्यक आहे. तरच ते क्षेत्र, ते व्यवस्थित, हे सगळं माहीत असल्याशिवाय ते क्षेत्र निवडू शकत नाही. यासाठी सगळ्या तज्ज्ञांची आवश्यकता किंवा मनुष्यबळाची या ठिकाणी आवश्यकता असते. वर उल्लेख केलेल्या ह्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. पहा, ह्या स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहास, या सगळ्यामध्ये, या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी आज तरी उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहेत. पहा, आता ह्या सगळ्या काय केलेलं आहे, संबंधित काय सांगितलेलं आहे, माहीत करून घ्या. पहा, हे काय सांगितलेलं आहे, माहीत करून घ्या. आता माहीत करून घ्या मध्ये काय सांगितलेलं आहे, पहा काय सांगितलेलं आहे, माहीत करून घ्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. पहा, अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे. आता आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभिलेखागारामध्ये काही दस्तऐवज असतात, जुनी कागदपत्रे असतात, दप्तरं असतात, किंवा काय सांगितलेलं आहे, जतन करून ठेवली जातात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असं अभिलेखागार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, अभिलेखागार कोण. आता वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार, आता पहा काय सांगितलेलं आहे, वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार कोणत्या ठिकाणी, पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काईव्ह म्हणजेच राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी सांगितलेली आहे. कोणत्या ठिकाणी, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. भारत सरकारची माहिती आणि प्रसारण खात्याचे माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची काय झालेली आहे, स्थापनासुद्धा झालेली आहे. त्यामागे 3 प्रमुख उद्देश सांगितलेले आहेत. आता 3 प्रमुख उद्देश मध्ये काय सांगितलेलं आहे, संबंधित व्यवसाय क्षेत्रामध्ये पहा, वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागारामध्ये भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटाचा शोध घेणे, म्हणजे खूप दुर्मिळ जे चित्रपट असेल त्याचा शोध घेणे किंवा ते मिळवणे, आणि चित्रपटाचे त्या वारसांचं काय करणे, त्या चित्रपट वारसांचं जतन करून ठेवणं, संवर्धन करून ठेवणं, किंवा चित्रपटाशी काही संबंधित महत्त्वाच्या बाबी त्यांचं वर्गीकरण करणे, चिकित्सक अभ्यास करणे किंवा त्याच्या नोंदी तयार करून ठेवणे, त्याचं संशोधन करणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अभिलेखागारामध्ये येत असतात. आणि चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचं केंद्र प्रस्थापित करणे, पहा चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचं केंद्र प्रस्थापित करणं हे सुद्धा काय सांगितलेलं आहे, महत्त्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. पहा, हे संग्रहालय सांगितलेलं आहे या ठिकाणी. पहा, ह्या पाठामध्ये आपण पहिल्यांदा उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचं प्रबोधन कसे करता येईल किंवा आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचं जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजाची जागरूकता कशी निर्माण करता येईल, यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टीचा विचार आणि नियोजन करण्याचं काम या ठिकाणी आपल्या 3ऱ्या प्रकरणामध्ये उपयोजित इतिहासामध्ये केलं जातं. आणि यासाठी ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये याचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या, म्हणजेच काय, ज्या वास्तू असतील किंवा वस्तू असतील, किल्ले असतील, लेण्या असतील, त्याची नासधूस होता कामा नये, किंवा आपण पर्यटक म्हणून गेलं तर आपण कोणत्याही प्रकारचं कचरा किंवा तिथं लिखाणकाम
होणार नाही याची काळजी हे प्रत्येक मानवाने घेणं गरजेचं आहे आणि पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन हे सगळं वास्तूंचं करणं हे खूप आवश्यक आहे व्हावं म्हणून हे सगळं काय आहे आवश्यक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उपयोजित इतिहास हा पाठ आपला संपलेला आहे. उपयोजित इतिहास म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर काय पाहिलेलं आहे विविध विषयामध्ये संशोधन कशा प्रकारे आहे उपयोजित इतिहासाचं. त्यानंतर उपयोजित इतिहासाशी वर्तमान काळाशी कसं सांगड घातलेली आहे किंवा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचं व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात किंवा संबंधित व्यावसायिक क्षेत्र किती महत्त्वाचे आहेत या ठिकाणी याचंही आपण काय केलेलं आहे या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं तुम्हाला सगळे पॉईंट समजलेच असेल असं मला वाटतं. तर पुढचा पाठ या ठिकाणी प्रकरण आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. त्या अगोदर नमस्कार.